कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या वतीनं संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या 5 वर्षातील गोकुळ संघाच्या सर्वांगीण प्रगतीचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला। राज्य तसेच जिल्ह्यातील नेतृत्वाचे मार्गदर्शन, लाखो दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, कर्मचारी वितरक, वाहतूकदार आणि प्रसार माध्यमांचे विशेष सहकार्य यासोबत गोकुळ संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक दूरदृष्टीपूर्ण निर्णय प्रभावीपणे तसेच यशस्वीरित्या राबवले असल्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितले। ऐकूयात सादर केलेला हा लेखाजोखा। मी प्रथमतः आलेल्या सर्व पत्रकार, छायाचित्रकार सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो। तसेच जे कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम दूध उत्पादक सभासद आहेत यांचेही मनापासून मी आभार या ठिकाणी मानतो। आणि त्यांनी 5 वर्ष जो विश्वास या गोकुळ दूध संघावर जो दाखवला, या गोकुळच्या वाढीमध्ये जो सिंहाचा वाटा या दूध उत्पादक सभासदांचा आहे, त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आज गोकुळ दूध संघ आपल्याला माहीत असेल, गेल्या 5 वर्षापूर्वी जे 12 लाख दूध संकलन होतं ते आज सरासरी 16.5 ते 17 लाख दुधाचं या ठिकाणी सरासरी संकलन वाढ आहे। आणि फ्लश सीझनमध्ये आपलं 20,17,000 दुधाचं संकलनामध्ये वाढ झालेली आहे। आणि ठेवीमध्येही आपण त्या पद्धतीनं वाढ केलेली आहे। जे 250 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या 5 वर्षामागं, आज 594 कोटी रुपयाच्या ठेवी या गोकुळ दूध संघानं ठेवण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे। आज मुंबईला असू दे, पुण्याला असू दे, विक्रीमध्येही वाढ झालेली आहे। आज मुंबईमध्ये आपण 9.5 ते 10 लाख दुधाची विक्री त्या ठिकाणी करतो आहे। पुण्यामध्ये आपलं 5-5.5 लाख दुधाची विक्री त्या ठिकाणी आहे। आणि अनेक योजना आपण दूध संघाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक सभासदांना खरोखर त्या ठिकाणी न्याय मिळावा या हेतून आपण चालू केले आहेत। आज जातिवंत मोरा म्हशीला आपण 50,000 रुपये अनुदान या जातिवंत मोरा म्हशीला आपण त्या ठिकाणी देतो आहे। पशुखाद्यामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर आपण 50 रुपये कमी करून दूध उत्पादक सभासदांना कमी दरात आपण पशुखाद्य त्या ठिकाणी देतो आहे। IVF सारखं चितळेचं सिमेंट्स तुमच्या म्हशीला रेडीज होणार अशा पद्धतीचं चितळेचं सिमेंट्स कमी दरात आपण तेही उपलब्ध करून दिलेलं आहे। डॉक्टरांची आमची सेवा, आज फोन केला की उद्या डॉक्टर तुमच्या गोट्यावर, तुमच्या घरातल्या गोट्यात येणारच, अशा पद्धतीची व्यवस्था या गोकुळ दूध संघाने त्या ठिकाणी केलेली आहे। अशा अनेक वेगवेगळ्या 32 प्रकारच्या योजना दूध संघानं या ठिकाणी राबवलेल्या आहेत। दूध उत्पादक शेतकरी हा या महागाईच्या काळात वाढला पाहिजे, टिकला पाहिजे, हे लक्षात ठेवून दूध संघानं या योजना चालू केलेल्या आहेत। याचा फायदाही दूध उत्पादक सभासदांनी त्या ठिकाणी घ्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो। 2551 कोटी रुपये इतकी 2020-21 साली उलाढाल होती, आज ती 4100 कोटी रुपये झालेली आहे। यामध्ये हे सर्व आपण हे आलेख जो चढता आलेख आहे आपण हे या ठिकाणी आपण बघत आहोत। अनेक संकलनामध्ये तर आपण 4,98,000 इतकी वाढ केलेली आहे। म्हणजे 12,22,000 होतं ते आता 16,97,000 म्हणजे 17 लाखापर्यंत ते आता या ठिकाणी पोहोचलेलं आहे। म्हणजे त्यामध्ये 4 लाखाची सरासरी वाढ आहे। आणि फ्लश सीझनमध्ये तर 20 लाखाचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे। अनेक योजना, नवनवीन योजना आपण चालू केलेल्या आहेत। डिबेंचरच्या माध्यमातून पण आपण आणि बोनसच्या माध्यमातून गोकुळ दूध संघानं, कुठलाही दूध संघ एवढा बोनस देत नाही, या दूध संघानं आपण या गेल्या वर्षी त्या ठिकाणी दिलेला आहे। आज नवी मुंबई येथे आपण अनेक नवनवीन आपल्याला पुढं आव्हान आहे। नवी मुंबईमध्ये विस्तार करणे, कारण की तिथं रोज दुधाची मागणी वाढत आहे। सोलापूर करमाळा इथं आपण 6.5 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी आपण राबवला। त्यामधून 6 कोटी वीज खर्चाची बचत त्या ठिकाणी आपली होते। आज महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी स्लरी प्रकल्प बायोगॅस स्लरीवर प्रक्रिया करून सुदन सेंद्रिय खत त्या विक्री माध्यमातून 17 ते 18 लाख विक्री या सुदन खताच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते। संघाच्या स्वमालकीचा पेट्रोल पंप आपण त्या ठिकाणी उभा केलेला आहे, त्यातूनही 97,32,000 इतका नफा आपल्याला त्या ठिकाणी होतोय। गडमुडशिंगी पशुखाद्यामध्ये 325 KW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आपण त्या ठिकाणी राबवलेला आहे, त्यातून 40 लाख विजाची बचत त्या ठिकाणी होते। आणि बिदरी चिलिंग सेंटर येथे रेफ्रिजरेशन एक्सपान्शन करून 26 लाख बचत
दूध हाताळणीमध्ये आपण क्षमतेत वाढ करून त्या ठिकाणी केलेली आहे. आणि वाशीमध्ये नवी मुंबई येथे रेफ्रिजरेशन अपग्रेडेशन करून त्यामध्येही 60 लाख बचत आपण त्याच्या माध्यमातून केले आहेत. तसेच अनेक नवीन उत्पादने आपण बाजारात आणली आहेत. फ्लेवर्ड मिल्क असू दे, गुलाबजाम असू दे, चीज असू दे किंवा पेढा असू दे, आईस्क्रीम परवा आपण लॉन्च केलेलं आईस्क्रीम असू दे, अशा नवनवीन आपण बाय प्रोडक्ट आणून हे ग्राहकांच्या पसंतीला उतरण्याचा प्रयत्न गोकुळ दूध संघाने या ठिकाणी केलेला आहे. आज मुंबई आणि पुण्यामध्ये शक्ती तोंड दूध आपण त्या ठिकाणी लॉन्च करून आपण त्यामध्ये 50 ते 60 हजार विक्री त्यामध्ये आपली सफलता त्या ठिकाणी झालेली आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात तर आपण 280 मेट्रिक टन तुपाचा पुरवठा त्या ठिकाणी आपला सुरू आहे. पुणे मुंबई येथे डी मार्ट असू दे, रिलायन्स मार्ट असू दे, या ठिकाणी आपलं दूध ग्राहकाच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. अशा अनेक योजना गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून आपण राबवत आलेलो आहे. या दूध संघाच्या वाढीसाठी कैलासवासी आनंदराव पाटील चोयेकर साहेबांचं जे स्वप्न होतं की हा दूध संघ वाढला पाहिजे, टिकला पाहिजे, ही आपली कोल्हापूर जिल्ह्याची मातृसंस्था आहे, ही वाढली पाहिजे, आज तिचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. असंच तुमचा आशीर्वाद दूध उत्पादक सभासदांचं पाठबळ या दूध संघाच्या पाठीमागं असंच उभं राहू दे अशी विनंती तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो. आणि तुमचंही सर्वांचं मनापासून मी आभार मानतो की तुम्ही आम्हाला 5 वर्ष जे आम्हाला मदत केला या दूध संघाच्या वाढीसाठी, जे तुम्ही छापून आणला, जे तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न केला, तुमचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो.